नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या सांगली DCC बँक भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक सहकार चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, रॉबर्ट ओवेन. तर पहा, रॉबर्ट ओवेन यांना जागतिक सहकार चळवळीचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम कोणत्या वर्षी अंमलात आलेला होता? तर महाराष्ट्र सहकारी संस्था हा जो नियम होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, 1961. कोणत्या वर्षी? 1961 या वर्षी अंमलात आणला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिली सहकारी पतसंस्था कोठे स्थापन झाली होती? तर पहा ऑप्शन क्रमांक 2, कांजीवरम, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर कांजीवरम या ठिकाणी भारतातील पहिली सहकारी पतसंस्था ही त्या ठिकाणी स्थापन झालेली होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सांगली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? तर सांगली जिल्ह्याची निर्मिती पहा ऑप्शन क्रमांक 3, सातारा आणि बेळगाव. काय आहे? सातारा आणि बेळगाव या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली होती, जे की 1949मध्ये, कधी? सन 1949मध्ये दक्षिण सातारा म्हणून निर्मिती, नंतर सांगली नामकरण झालेले होते. प्रश्न क्रमांक 5, बँकिंग परिभाषेमध्ये MCLRचा पूर्ण रूप काय आहे? तर बँकिंग परिभाषेमध्ये MCLRचा जो फुल फॉर्म आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. काय होईल? मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट असा होतो. प्रश्न क्रमांक 6, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील जे सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4, हरिण. कशासाठी? हरिण म्हणजेच काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताने अणुशक्ती परीक्षण कोणत्या ठिकाणी केलेले होते? तर भारताने अणुशक्ती परीक्षण जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या ठिकाणी. कुठे? पोखरण या ठिकाणी केलेले होते. प्रश्न क्रमांक 8, वैद्यनाथ समिती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सुधारणांसाठी नेमण्यात आलेली होती? तर वैद्यनाथ ही जी समिती होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3, सहकारी पतपुरवठा संस्था. काय? सहकारी पतपुरवठा संस्था या क्षेत्रातील सुधारणासाठी नेमण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 9, भारतात आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर्स कोणता कालावधी मानला जातो? तर भारतामध्ये आर्थिक वर्षे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, 1 एप्रिल ते 31 मार्च. काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी मानला जातो. प्रश्न क्रमांक 10, धनादेशावर म्हणजेच चेक खालीलपैकी किती अंकी MICR कोड असतो? तर पहा, धनादेशावर ऑप्शन क्रमांक 1, 9. काय आहे? एकूण 9 अंकी MICR कोड असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर पहा, सांगली हे जे शहर आहे तर ते प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 4, कृष्णा या नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, बँक ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर बँक ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पहा रिझर्व्ह बँकेने ऑप्शन क्रमांक 1, बँकिंग लोकपाल योजना. काय आहे? बँकिंग लोकपाल ही योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर नाबार्डचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, मुंबई. कुठे? मुंबई या शहरामध्ये आहे.
पुढील प्रश्न पहा, सांगली जिल्ह्यातील मिरज हे शहर कोणत्या वाद्यांच्या निर्मितीसाठी जगप्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील मिरज हे जे शहर आहे तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 तंतुवाद्य जसे की सतार, तानपुरा या वाद्याच्या निर्मितीसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, सहकारी बँकेच्या नफ्यातील किती टक्के रक्कम राखीव निधी म्हणून बाजूला ठेवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे? तर पहा, सहकारी बँकेच्या नफ्यातील एकूण ऑप्शन क्रमांक 3 25% काय एकूण 25% रक्कम राखीव निधी म्हणून बाजूला ठेवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या बँकेला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या जुन्या नावाने ओळखले जात असे? तर पहा, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या जुन्या नावाने पहा ऑप्शन क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया काय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगलीसह इतर कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहे? तर पहा, चांदोली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते सांगली जिल्ह्यासह ऑप्शन क्रमांक 3 सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी काय सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, NEFT आणि RTGS या प्रणालीचे व्यवस्थापन कोण करते? तर पहा, NEFT आणि RTGS या प्रणालीचे व्यवस्थापन हे ऑप्शन क्रमांक 2 भारतीय रिझर्व्ह बँक कोण करते? RBI ही बँक करते. पुढील प्रश्न आहे पहा, IMPS द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त किती रक्कम ट्रान्सफर करता येते म्हणजे सध्याची मर्यादा किती आहे? तर IMPS द्वारे पहा एका दिवसामध्ये जास्तीत जास्त ऑप्शन क्रमांक 3 5 लाख किती 5 लाख रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर करता येते. पुढील प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती मोठी बाजारपेठ आहे जी भारतातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते? तर पहा कोणती आहे तर ती ऑप्शन क्रमांक 2 पहा हळद बाजारपेठ कोणती आहे? हळद ही बाजारपेठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, IFSC कोड किती अंकी किंवा अक्षरी असतो? तर IFSC हा जो कोड असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 11 किती एकूण 11 अंकी असतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाला रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी शिफारसी केल्या होत्या? तर पहा, भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनी पहा ऑप्शन क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन काय आहे? हिल्टन यंग कमिशन या आयोगाला रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी शिफारसी केलेल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठीवर आहे? तर सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे जे तीर्थक्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा या नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न पहा, मुद्रा बँकेअंतर्गत शिशु गटात जास्तीत जास्त किती कर्ज मिळते? तर मुद्रा बँकेअंतर्गत शिशु गटामध्ये जास्तीत जास्त ऑप्शन क्रमांक 3 50,000 रुपये किती 50,000 रुपये कर्ज इतके मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून कोणत्या दिवस पाळला जातो? तर भारतात बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै काय 19 जुलै हा दिवस पाळला जातो. पुढील प्रश्न पहा, सांगली जिल्ह्यातील दंडोबाचा डोंगर कोणत्या तालुक्यात येतो? तर सांगली जिल्ह्यातील दंडोबाचा हा जो डोंगर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 मिरज काय मिरज या तालुक्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण वर्षातून किती वेळा होणे अनिवार्य आहे? तर सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण जे आहे तर ते वर्षातून पहा ऑप्शन क्रमांक 1 वर्षातून एकदा काय वर्षातून एकदा होणे अनिवार्य आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे ATMचा पूर्ण अर्थ काय आहे? तर आपल्याला ATMचा फुल फॉर्म सांगायचा आहे. ATMचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 2 ॲटोमेटेड टेलर मशीन काय होतो? ॲटोमेटेड टेलर मशीन असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा गीत रामायणाचे रचनीयता. पुढील प्रश्न गीत रामायणचे रचयिता ग. माडगूळकर यांचे जन्मगाव शेटफळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक खालीलपैकी काय करते? तर चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी पहा रिझर्व्ह बँक ही ऑप्शन क्रमांक 2 रेपो रेट वाढवते. काय करते? रेपो रेट वाढवते. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रिंटर हे संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही. पुढील प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणी भूषवले होते जे सांगलीचे होते? तर पहा यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे ऑप्शन क्रमांक 3 मारोतराव कन्नमवार काय? मारोतराव कन्नमवार यांनी भूषवले होते जे की ते सांगली जिल्ह्याचे होते. नेक्स्ट क्वेश्चन सिबिल स्कोअर प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर सिबिल हा जो स्कोअर आहे तर तो प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 4 कर्जदाराची पत आणि कर्ज परतफेडीचा इतिहास काय आहे? कर्जदाराची पत आणि कर्ज परतफेडीचा इतिहास यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील जे तासगाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 द्राक्ष काय? द्राक्ष या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा बँकिंगमध्ये NPAचा अर्थ काय आहे? तर बँकिंगमध्ये NPAचा जो फुल फॉर्म आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 नॉन परफॉर्मिंग असेट काय होतो? नॉन परफॉर्मिंग असेट असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र साधारणपणे कोठपर्यंत मर्यादित असते? तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र जे आहे तर ते साधारणपणे पहा ऑप्शन क्रमांक 3 संपूर्ण जिल्हा काय? संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यापर्यंत मर्यादित असते. पुढील प्रश्न सांगली जिल्ह्यातील कोणते धरण हे वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 2 चांदोली हे जे धरण आहे जे की वसंत सागर याही नावाने ओळखले जाते तर ते वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पहा संगणकामध्ये फाईल कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर संगणकामध्ये फाईल कॉपी करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 Ctrl+C काय? Ctrl+C ही शॉर्टकट की वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन UPIचा पूर्ण रूप काय आहे? तर UPIचा आपला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर UPIचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर सांगली जिल्ह्यामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 10 किती? एकूण 10 तालुके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर हे पहा ऑप्शन क्रमांक 3 CD देशमुख. कोण होते? CD देशमुख हे होते. पुढील प्रश्न आहे क्रिसिल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करते? तर क्रिसिल ही जी संस्था आहे तर ती पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 पत मानांकन काय म्हणजेच क्रेडिट रेटिंग या क्षेत्रामध्ये काम पाहते किंवा करते. नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिली संपूर्ण संगणकीय वृत्त बँक कोणती आहे? भारतातील पहिली संपूर्ण संगणकीय वृत्त जी बँक आहे तर ती ऑप्शन क्रमांक 3 ICICI बँक. कोणती आहे? ICICI बँक ही आहे. पुढील प्रश्न पहा सांगलीच्या कोणत्या सुपुत्राला क्रांतिसिंह ही पदवी देण्यात आलेली होती किंवा दिली गेलेली होती? तर सांगलीच्या पहा ऑप्शन क्रमांक 4 नाना पाटील काय? क्रांतिसिंह नाना पाटील यांना ही पदवी क्रांतिसिंह ही पदवी देण्यात आलेली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थेच्या नावात मर्यादित म्हणजेच लिमिटेड हा शब्द कशाच्या घोतक आहे? तर कशाचा आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा, सदस्याची जबाबदारी त्याच्या भांडवलापुरती मर्यादित आहे. काय? सदस्याची जबाबदारी ही त्याच्या भागभांडवलापुरती मर्यादित आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली डिजिटल करन्सी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर भारताची पहिली डिजिटल करन्सी जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 ई-रुपी. काय? ई-रुपी या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, PDF या फाईल फॉर्मॅटचा पूर्ण अर्थ काय आहे? तर PDFचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे चितळे डेअरीज कोणत्या उत्पादनासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे? कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे तूप, दुसरा आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि तिसरा आहे बाकरवडी. या उत्पादनासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील बँकेचे बँक म्हणजेच बँकर्स बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? तर भारताचे बँकेचे बँक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक. काय? भारतीय रिझर्व्ह बँक ही बँक कार्य करते. पुढील प्रश्न पहा, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करते? तर मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि चीन. काय? भारत आणि चीन या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करते.